आणि मी वाचतो की जेवढं काही दुधाला भाव पाहिजे किंवा ज्या पद्धतीमध्ये आपल्याला उत्पादन आपण जे मिळवतो त्याचा जो काही आपल्याला बाजारपेठेमधला भाव मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल आपला नेहमी संघर्ष चालू असतो. मला असं वाटतं की यातला निम्मा संघर्ष हा दूध वाढीचा संघर्ष करायला आपण हरकत नाही, पण यातला निम्मा संघर्ष जर आपण गोठ्यामध्ये केला आणि तो गायींबरोबर जर केला तर आपल्याला त्या संघर्षातून फायदा होत राहील. दूध वाढीच्या संघर्षातून किती फायदा होत राहील हे तुम्ही पाहताय, मी पाहतोय, पण गायी बरोबर जर संघर्ष केला आणि प्रजननाच्या दृष्टीने जर संघर्ष केला तर निश्चितच आपल्याला फायदा होत राहील. आणि म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रजननाच्या बाबतीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की गायकवाड साहेब आपण प्रश्न सुरू करायला हरकत नाही, मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. विजय पवार साहेब, तुम्हाला विनंती आहे की तुमचा माईक तुम्ही अनम्यूट करा आणि तुमचा प्रश्न विचारा. विजय पवार. हॅलो. हा बोला सर. जे आता तुम्ही सांगितलं की 10व्या-11व्या महिन्यात गाय कालवड गाभण राहिली पाहिजे. हॅलो. हा येतोय बोला तुम्ही. मला असं म्हणायचंय की 10व्या-11व्या महिन्यात जर गाय आपण कालवड गाभण ठेवली तर त्याचा दुधावर परिणाम किती होणार? वय कमी असल्यामुळे प्रत्येक दिवसाचा जर हिसाब काढला. हो, फार चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याचशा पशुपालकांच्या मनातला प्रश्न आहे की आपल्याकडं आपण ज्या कालवडी सांभाळतो त्या कालवडींचं संगोपन केल्यानंतर त्यांच्या वाढीचा दर आणि त्या पहिल्यांदा माझावर येण्याचं जे वय आहे याच्याबद्दल आपण विचार नेहमीसाठी करत असतो. आणि जेव्हा आपण त्या दुधाळ गायीमध्ये त्यांचं परिवर्तन करत असतो तेव्हा सुद्धा त्यांच्या दूध उत्पादनावर अजिबात परिणाम होणे अशी आपली अपेक्षा असते. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की ही जी याच्या जातीची गाय आहे, ज्या गायीच्या बाबतीमध्ये आपल्याला दूध उत्पादनामध्ये क्रांती करता येते आणि पुढे जाता येत राहते, या गायीच्या बाबतीमधल्या सगळ्या कालवडी परदेशामध्ये ह्या 10व्या-11व्या महिन्यामध्ये माझावरती आणल्या जातात. दररोज 1 किलोनं वाढत जाणारी कालवड आपल्या गोठ्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी जन्मताना तिचं जे वजन आहे तर ते साधारणतः 32 ते 36 किलो एवढं जर असेल तर चांगल्या प्रकारे आपल्याला शरीर वजन वाढीचा दर मिळू शकेल, गती मिळू शकेल. आणि मग ही जर कालवड साधारणतः 10व्या-11व्या महिन्यामध्ये माझावरती आली, 250 किलो शरीर वजनाची झाली की मग तिच्या प्रजननाचे 1-2 चक्र होऊन मग ती गाभण ठरू शकेल, म्हणजे एका वर्षात ती गाभण ठरू शकेल. या कालवडींच्या बाबतीमध्ये दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये पहिल्या वेताला आपल्याला कालवडींची कास जी आहे तर ती मोकळी करून घेणं, त्याच्यावरती हलका मसाज करणं शेवटच्या 3 महिन्यात ती वेळेच्या अगोदर, या गोष्टी जर केल्या तर भविष्यामधल्या दूध उत्पादनामध्ये कुठेही अडचण येत नाही. लवकर कालवड माझ्यावरती आली तर दुधावर परिणाम होतो असा आपला सर्वांचा जो अनुभव आहे किंवा आपल्याला जे वाटतं त्याच्यामध्ये काही बदल, आणि हे सगळे क्रांतिकारक बदल हे जर आपण केले तर निश्चित आपल्याला फायदा होऊ शकेल. परदेशामधल्या प्रत्येक गायींचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डवरती ह्या गोष्टी नोंद झालेल्या आहेत की जर गाय लवकर म्हणजे कालवड लवकरच्या वयामध्ये माझ्यावरती आली आणि ती सुरू झाली तर पुढे तिच्या वेतांची संख्या वाढते, दूध उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतं आणि आपल्याला या कालवडीकडून कुठल्याही दूध उत्पादनावरती किंवा कमी घट अशी दिसत नाही. म्हणून आपण या पद्धतीमध्ये 10व्या-11व्या महिन्यामध्ये कालवड माझाला येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद सर, फार चांगलं उत्तर दिलं. म्हणजे आज जे तरुण याच्यामध्ये काम करू इच्छितात आणि त्यांना फार चांगलं काम करायचंय पण त्यांच्याकडे काय अडचणी आहेत की हे कसं करू शकतो ते सोप्या भाषेमध्ये आपण उत्तर दिलं. पवार साहेब, तुमचा काही दुसरा प्रश्न आहे का? नाही तर पुढचे प्रश्न घेऊ. सर, अजून एक असा प्रश्न होता. हो. हाय प्रोटीन दिल्यानंतर गायीच्या पिशवीवर आपण कसं गाठी येतात असं बरेचशा वेळेस सांगितलं जातंय डॉक्टरांकडून. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्हाला असं कसं वाटलं? म्हणजे तुमच्याकडे काय तसं आहे का? काय वाटलं होतं? मेथी घासाचा वापर आपण करत होतो त्यावेळेस आपल्या 1-2 गायींना असं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जास्त प्रमाणात मेथी घास देताय आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागलाय. तर ह्याच्यात कितपत तथ्य आहे? छान, अतिशय चांगला प्रश्न आहे आपला. प्रथिनांची जी पूर्तता आहे आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये ती आपण खुराकातून करतो. याच्यामध्ये एक तर खुराकाचा भाग, पशुखाद्याचा भाग, आणि दुसरा जो आहे तर तो आपण चाऱ्याचा भाग. तर लुसर्न दिल्यानंतर प्रथिनांचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणामध्ये जनावरांना मिळतं
आणि ही जी प्रथिनं आहेत ही प्रजननाशी निगडीत असतात. हा भाग 100% सत्य आहे की प्रथिनांच्या पूर्ततेवरच जनावरांचं प्रजनन अवलंबून असतं. मात्र लुसर्न घास दिल्यामुळं गर्भाशयाच्या एकूणच असणाऱ्या गाठी ह्या निर्माण होणं अजिबात अपेक्षित नाही. खुराक जास्त दिला किंवा आपण चारा जास्त दिला तर त्यातून ह्या गाठी निर्माण होत नाही. शरीरामध्ये आपण जेव्हा प्रथिनयुक्त असणारे ओजस रस देतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक ओजस रसाचं इंजेक्शन आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं, फॉलिगॉन नावासारखं इंजेक्शन आहे. अशा प्रकारची जर इंजेक्शन दिली तर ही प्रोटीन ओजस रस आहेत, म्हणजे प्रथिनयुक्त आहेत, आणि त्यांचा परिणाम मात्र जनावरांच्या अंडाशयावरती होतो, म्हणजे स्त्री बीजांडावरती होतो. आणि तिथं मात्र आमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारचं FSH इंजेक्शन दिल्यानंतर एकदा दिलं तर ते प्रथिनयुक्त असल्यामुळे त्या प्रथिनांचं त्याच्यामध्ये प्रमाण असल्यामुळे गाठी तयार होत राहतात. इतर वेळी पशुखाद्यामुळे ह्या गाठी होत नाहीत. आता दुष्परिणाम काय होतो हा महत्वाचा भाग तुमच्यासाठी उत्तर द्यायचा की ज्या जनावरांमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रथिनं गेली त्या प्रथिनांचं प्रमाण रक्तामध्ये जर वाढलं तर तिथं युरिया आणि त्याच्यातून होणारं नायट्रोजन याचं प्रमाण रक्तामध्ये वाढत जात. म्हणून नको असलेले घटक जर रक्तामध्ये वाढले तर अशी जनावरं सारखी उलटतात. म्हणजे प्रथिन जास्त झाली तर जनावर उलटतात. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्याला समज सरांनी आपल्याला बोलले असतील, त्यांनीही आपल्या चितळे डेअरीमध्ये हे प्रयोग करून बघितलेला आहे. तिथं पाहिलेलं आहे 26%, 27% इतके जेव्हा प्रोटीन्स होऊ लागले तेव्हा तिथल्या म्हशी ह्या सगळ्या उलटू लागल्या. आणि त्याचं कारण असं होतं की प्रथिनांचं प्रमाण जास्त झालं. म्हणून आपण आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये जेव्हा दूध मिळवायचे तेव्हा पहिला आपला मित्र जर कोणी असेल तर तो NDDB आहे आणि रॅशन बॅलन्सिंग प्रोग्राम आहे. गोविंद दूध रॅशन बॅलन्सिंग सांगणार, कात्रज दूध रॅशन बॅलन्सिंग सांगणार, त्याच्यानंतर गोकुळ दूध रॅशन बॅलन्सिंग सांगणार. याच्याकडे जर आपला खप असेल, भर झाला तर निश्चितच आपल्याला अशा प्रकारच्या चाऱ्यामधून आणि प्रथिनांमधून कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही आणि स्त्री बीजांडावरती किंवा गर्भाशयावरती गाठी जे काही आपल्याला वाटतंय तर त्या होणार नाहीत. धन्यवाद सर, सोप्या भाषेत आपण आपल्या शेतकऱ्यांना उत्तरं दिली. पवार साहेब धन्यवाद. आपल्या मला वाटतं दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि त्यानंतर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आपल्याकडे पुढचे प्रश्न जास्त आहेत त्यामुळे आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. बरेचसे प्रश्न असे अगदी सोपे पण आहे, सोपे म्हणण्यापेक्षा काही अगदी साधे प्रश्न पण आहेत, पण साधे प्रश्न पण काही शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असतात. आपण सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याबरोबर कसं पुढे जाऊ आणि त्यांना या दूध व्यवसायाच्या प्रवाहामध्ये कसं आणायचं हा तुमचा आणि आमचा सगळ्यांचाच हा एक विचार आहे. त्यासाठी आजचा पुढचा प्रश्न आहे वसंत निंबाळकर, तावडी म्हणून गाव आहे फलटणमध्ये. त्यांनी प्रश्न विचारलाय की गावून गाय कशी ओळखायची. आता हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. अगदी खरंय, अतिशय चांगला प्रश्न आहे. आपल्याकडची जी कालवड किंवा गाय जिला आपण कृत्रिम रतन करून भरून घेतलेलं आहे ती 21 दिवसानंतर जर माझ्यावरती आली नाही, 21व्या दिवशी म्हणजे 20व्या 21व्या 22व्या दिवशी, तर ती गाभण असण्याची शक्यता आहे असं आपल्या मनामध्ये ठेवायला हरकत नाही. मनात ठेवायला, ती ओळखली नाही आपण, फक्त शक्यता वर्तली. 30 दिवसापर्यंत ती जर माझ्यावरती आली नाही तर अशा गायींच्या बाबतीमध्ये गर्भधारणा असण्याची शक्यता आपल्याला वाटू शकते. याही बाबतीमध्ये शक्यता आपण पुढे चालू ठेवायला पाहिजे. 2 महिन्याला डॉक्टर तपासून आपल्याला गाय गाभण आहे का नाही हे सांगतात, पण 2.5 महिन्याला जी तपासणी होत राहते त्याच्यामध्ये गायीच्या गाभणपणाची खात्री होत राहते. जगामधल्या कुठल्याही पशुपालकाला गाय गाभण आहे का याच्यापेक्षा गाय खात्रीशीर गाभण आहे का हा प्रश्न जास्त महत्वाचा असतो. कारण गाभण असणारी जनावरं 2 महिन्यापर्यंतची ही यातली 2%, 3%, 1% एवढी जनावरं गर्भ शोषून घेतात आणि त्यावेळेस मात्र आपल्याला तिथं अडचण निर्माण होते. म्हणून आम्ही ज्या ज्या डॉक्टरांना तयार करतो त्यांना असं सांगतो की बाबा रे, 2 ते 2.5 महिन्यापर्यंत कुठलंही जनावर गाभण असल्याची खात्री सांगू नका. शक्यता
35 दिवसात 40 दिवसामध्ये ओळखणारे महाराष्ट्रामध्ये अनेक डॉक्टर आहेत ते ओळखू शकतात. पण ही ओळख आपल्या कामाची नाही, आपल्याला खात्री महत्वाची. आता एक सोपा प्रयोग ओळखीचा नक्कीच सांगणार आहे तुम्हाला. तो असा की गाय भरवल्यानंतर 10व्या 12व्या दिवशी एका बशीमध्ये त्या गायीचं मूत्र घ्यायचं आणि दुसऱ्या गायीमध्ये पाणी घ्यायचं. हे साधा सोपा आपला करून बघण्यासारखा प्रयोग आहे. हे पुन्हा शक्यतेचाच. एका बशीमध्ये 10 दाणे मटकीचे टाकायचे, दुसऱ्या ह्याच्यात 10 दाणे पाण्यामध्ये मटकीचे टाकायचे. पाण्यामध्ये असणारे जे काही मटकीचे दाणे त्याची मोड तर फुटणारच आहे. पण ही मोड जर ज्या गायीच्या मूत्रामध्ये आपण दाणे टाकले मटकीचे त्याच्यापेक्षा जोमानं वाढलेली असेल तर तिथं आपल्याला एवढंच पाहायचं आहे की बशीमध्ये मूत्र असणाऱ्या बशीमध्ये जर मोड जोरात फुटली पाण्यापेक्षा सुद्धा जास्त तर ती गाय गाभण नाही. पण मोड यायला जर प्रतिबंध झाला म्हणजे गोमूत्रामध्ये आणि अतिशय बारीक नुसते थोडेसे फुटल्यासारखं झालं तर अशा प्रकारच्या जनावरांमध्ये गाभण असण्याची शक्यता, पुन्हा एकदा शक्यता 70% असते. आपलं हे परंपरागत आलेलं नॉलेज आहे, आपलं ते आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या लक्षात ठेवायला आणि घरच्या घरी 10 दाणे खर्च करायला काहीच हरकत नाही. पण खात्री महत्वाची, अल्ट्रासोनोग्राफीची मशीन आपल्याकडे आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी ह्याचा उपयोग होत असेल तिथं आपण 30व्या दिवशी पाहायला हरकत नाही. तरीही 30व्या दिवशी अल्ट्रासोनोग्राफी केली तरीही 2.5 महिन्याला खात्री झाल्याच्या दिवशी डॉक्टर कडून आपल्या रजिस्टरवर सही घ्यायची की ही गाय तपासली आणि ती खात्रीपूर्वक गाभण आहे, ती खात्री आणि ती आपली ओळख असं समजायला हरकत नाही. म्हणून हा थोडा फरक आहे. एक तर ओळखणं आणि दुसरं खात्री, निदान आणि खात्री अशा 2 गोष्टी वेगळ्या आहेत. धन्यवाद सर. खर तर हा प्रश्न फार पडतो की कसं ओळखायचं आणि प्रत्येकाला वाटतं माझी गाय गाभण राहावी आणि असाच आहे. तर त्यात 2 मुद्दे सांगितले की पहिलं म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि नंतर खात्री करून घ्यायला पाहिजे आपण. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर या पशुपालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आपला दूध व्यवसाय फायदेशीर केला पाहिजे. आता जो पुढचा प्रश्न आहे मुकुंद फडतरे म्हणून विचारतात, फडतरवाडीवरून विचारतात. फलटण मधलेच ही फडतरवाडी म्हणून गाव आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जी गाय आहे त्यांच्याकडे 7-8 गायींचा गोठा आहे. त्यांच्याकडे जी गाय आहे ती एक गाय 2 ते 4 दिवस मास दाखवते, तिचा मास जास्त वेळ राहतो. तर यावर काय उपाययोजना करावी किंवा असं का होतं असं त्यांचा प्रश्न आहे. अगदी चांगला प्रश्न आहे. ज्या गायी माझावरती येतात त्या माझावर का असतात हा पहिला प्रश्न. गाय माझावर याच्यासाठी असते की तिच्या स्त्री बीजांडावरती एक स्त्री बीज निर्माण झालेलं असतं. जिथं स्त्री बीज असतं ती गाय माझावरती असतं. आणि मग असं घडतं की जोपर्यंत स्त्री बीजांड कोशावरती तयार आहे तोपर्यंत माज चालू राहतो. असं स्त्री बीज साधारणतः माझाच्या काळामध्ये 24 तासात 36 तासात फार फार तर 48 तासात सुटणं हे गरजेचं असतं. पण आपल्या सगळ्या भारतामध्ये आहेत नाही त्या सगळ्या गायींना एक शाप आहे आणि तो शाप असा आहे की हे स्त्री बीज फुटणारा जो ओजस रस आहे त्याचं प्रमाण अगदी कमी आहे. ल्युटिनायझिंग हार्मोन हे त्याचं नाव आहे. पण असा जो ओजस रस आहे तर तो शरीरामध्ये आणि भारतीय गायींच्या शरीरामध्ये कमी आहे. एचएफ असली तरी कमी, गीर असली तरी कमी, देवणी असली तरी कमी, अशा बऱ्याच गायींच्या शरीरामध्ये LH नावाचा जो हार्मोन आहे तर ते कमी आहे. आणि म्हणून अंड सुटण्याची जी प्रक्रिया आहे तिला विलंब होत राहतो. स्त्रीबीज जसंच्या तसं स्त्रीबीजांड कोशावरती राहतं म्हणजे ओहरीवरती राहतं आणि मग ही गाय अशाच प्रकारे जास्त काळ माझावरती राहते. फडतरेजी तुमचं पहिलं अभिनंदन याच्यासाठी की गाय किती वेळ माझावरती राहते हे तुम्ही लक्षात ठेवतात. हा भाग भयंकर महत्वाचा. ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांनी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, आपली गाय किती वेळ माझावरती राहते हे आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गायीचं वेगळं वेगळं. ही सर 36 तास राहते, ही 72 तास राहते, ही 48 तास राहते. हे एक प्रश्नाचा म्हणजे एक भाग. आणि दुसरा भाग, माझावरती असताना त्या गायीचा बळस कसा आहे म्हणजे तो काचेसारखा आहे का. ह्या 2 गोष्टी जर पशुपालकांनी लक्षात ठेवल्या तर प्रजननात अडथळे येत नाही. आता ही जी 2 ते 4 दिवस माझावर राहणारी गाय आहे तिचं जे अंड सुटण्याची जी प्रक्रिया आहे ती जर आपल्याला गतिमान करायची असेल तर बाजारामध्ये ओजस रसांची इंजेक्शन उपलब्ध आहेत. ती अतिशय सुरक्षित आहेत, त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही.
झाला तर फायदाच होत राहतो. म्हणून तुम्ही गोविंद डेअरीचे आमचे गायकवाड साहेब असतील किंवा आपली जी व्हेटरनरीची सगळी टीम आहे त्यांच्याकडून रिसेप्टाल आणि दुसरं इंजेक्शन जे आहे तर ते गायनरिच, ह्या दोन्ही इंजेक्शनचा आपण पाठपुरावा करा. पण हे इंजेक्शन आपल्या याच्या गायीला आज सकाळी माझ्यावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी टोचून घेऊन त्याच्यानंतर कृत्रिम रेतन करा. आधी कृत्रिम रेतन का आधी इंजेक्शन हा प्रश्न विचारायचा नाही. 10-15 मिनिटं पुढे मागे कोणतंही आधी कोणतंही नंतर चालेल. इंजेक्शनचा परिणाम हा स्त्री बीजांडावरती होतो. 10 ते 15 मिनिटांमध्ये ज्या ओजस रसाची मात्रा मधून प्रमाण वाढतं आणि मग अंड सुटण्याची प्रक्रिया होऊन गायीचा माज संपतो, एवढं मात्र नक्की. धन्यवाद सर. हा प्रश्न त्यांच्या लक्षात नक्कीच आला असेल. फार सोप्या भाषेत आपण उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे विठ्ठल आगवणे म्हणून गिरवीहून हे शेतकरी विचारतात. हे इनोव्हेटिव्ह फार्मर्स आहे, मुक्त संचार गोठा आणि चांगलं लक्ष असतं यांच्या गोठ्याकडं. त्यांनी विचारलंय की गाय 2 वेताची आहे, त्या गायीची पिशवी लूज आहे असे डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यांनी तपासली पण होती, डॉक्टरांना दाखवलं पण होतं, पण त्यांना सांगितलंय की गायीची पिशवी लूज आहे. तर मग हे असं काय होतं आणि याच्यावर काय उपाय करावा असा त्यांना प्रश्न पडलाय आता. गायकवाड साहेब, आपल्या ज्यांचा प्रश्न आहे त्यांना मला एक विचारायचं आहे की आपली जी गाय आहे त्याची पिशवी लूज असल्यामुळे आपल्याला अडचणी कोणत्या कोणत्या यायला लागल्यात सध्याच्या काळात? म्हणजे गाभण राहत नाही म्हणून का, पिशवीमुळं पीळ पडतोय म्हणून, किंवा सतत गाय उलटायला लागली म्हणून? याच्यापैकी गाभण राहत नाही. अच्छा अच्छा अच्छा, गाभण राहत नाही ही अडचण आहे. बरोबर माझं. हा सर. हा सर गायकवाड साहेब. चालेल सर, बोला आता. तर असं आहे की जनावरांची जी पिशवी आहे तर ती पिशवी ही कटीच्या भागामध्ये स्नायूंनी बांधलेली असते. काही स्नायू तंतू असतात आणि त्यांनी ती बांधली गेलेली असते. काही जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशयाचा आरोग्य हे पूर्ण करून घेणं हे सहज शक्य असतं आणि हे गर्भाशयाचं आरोग्य पूर्ण करण्यासाठी प्रसूती वेळेसचा औषधोपचार महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आता जी पिशवी ढिली असणारी जी गाय आहे ही गाय गाभण राहण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करता येत राहतील की तिच्या गर्भाशयामधलं आरोग्य चांगलं आहे का नाही याची तपासणी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये नक्की करता येत राहील. माझाचा जर बळस आपण प्रयोगशाळेत पाठवला तर मध्ये असणारं जे काही आरोग्य आहे तर त्याची तपासणी होऊ शकेल आणि मग एकदा ही गाय गाभण ठरली की प्रसूतीच्या वेळेस तिची चांगली काळजी घ्या. म्हणजे अशी लूज किंवा अशी जी काही फिरणारी पिशवी आहे किंवा जी ढिली आहे तर ती चांगल्या प्रकारे पूर्वस्थितीत येण्यात मदत होईल आणि मग गाय पुढच्या वेळेस गाभण ठरू शकेल. नक्कीच सर. तर आता हा जो पुढचा प्रश्न आहे, वार पडण्यासाठी घरगुती उपाय आहेत का, आपण नंतर घेऊ. त्याच्या पुढचा प्रश्न आहे गाय विल्यानंतर तुषार जाधव होळवरून विचारतात की गाय विल्यानंतर पहिल्या माजाला भरवावी का? होळजी, मला सांगू इच्छितो की अतिरेकी नावाचे जे लोक असतात त्याच्यामधला मी एक पशुवैद्यक आहे. अतिरेकी ह्यातला अतिरेक असा आहे माझा की गाय आणि म्हैस जेव्हा व्याल्यानंतर पहिल्यांदा माझ्यावरती येते त्या पहिल्या माजाला मी तपासणीचा माज असं समजतो. तपासणीचा माज म्हणजे पशुपालकानं ह्या माजाच्या बाबतीमध्ये मगाशी मी जी 2 गोष्टी बोलल्या की ही गाय किती वेळ माझ्यावरती राहते आणि हिचा बळस स्वच्छ आहे का, ह्या 2 गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत. बळस स्वच्छ असला आणि गाय 36 तास माझ्यावरती असली, 2 गोष्टी कळाल्या तर फायदा आपला असा आहे की ही जर गाय 21 दिवसानंतर पुन्हा माझ्यावर आली तर दुसऱ्या वेळेस तिला भरवायची. पहिल्या माजाला कधीच भरवायची नाही. पहिल्या माजाला का भरवायची नाही तर भरवायसाठीचा जो नियम आहे तो असा आहे की 21 दिवसानंतर माझ्यावर आली तरच भरवायची गाय, म्हणजे मग ती गाभण ठरते. कुठल्याही माजाला आली आणि तो जर पहिला माज असला तर ह्याच्या आधी ती गाय किती दिवस माझ्यावरती आली, 10 दिवस आली का 12 दिवस आली का 3 महिन्यानंतर आली हे कळत नाही. आणि असे कुठलेही माज पहिल्यांदा जेव्हा आपल्या नजरेत येतात ते विकृत असायची शक्यता असते. याच्या उलट पहिला माज लिहून ठेवला, 21 दिवस वाट बघितली म्हणजे तो नियमित माज आला दुसरा,
त्यावेळेस जर गाय भरून घेतली तर एकदा रेतन आणि गर्भधारणा, एकदा रेतन आणि गर्भधारणा प्रत्येकाला पाहिजे. आणि याच्यासाठी पहिला माज हा लिहून ठेवायचा माज, तपासणीचा माज. याच्यामध्ये जर पहिल्या माझाच्या काळामध्ये जर बळस खराब असेल तर औषधोपचारासाठी आपल्याला वेळ मिळतो म्हणून तो सोडायचा. तर गायीचा आणि म्हशीचा पहिला माज नेहमी सोडायचा. आणि कालवडी आणि वगारींच्या बाबतीमधले पहिले 2 माज सोडायचे. ह्या दोन्ही बाबतीमध्ये एकच नियम, जी गाय 21 दिवसानंतर माझ्यावरती आली ती भरवायसाठी योग्य गाय असते आणि तिची हमखास गर्भधारणा होत राहते. म्हणून पहिला माज कधीही गायी भरवू नका, तुम्हाला त्याचा जास्त फायदा दिसून येत राहील. धन्यवाद सर. म्हणजे आता बऱ्याच पशुपालकांना कळलं असेल की गाय वेळाल्यानंतर भरवायचा कल असतो किंवा काही लोकांना माहीतच नसतं किती वेळ वाट पाहिजे. तर आपण सोप्या भाषेत त्यांना उत्तर दिलंय की जो माझा आहे पहिला सोडून दुसऱ्यावर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. तर आता पुढचा जो प्रश्न आहे त्यांचा थोडा त्यातलं बरंचसं उत्तर तुम्ही दिलेलंच आहे. त्यांनी विचारले, योगेश नलवडे त्यांनी विचारले की गाय 10-12 दिवसातच माझाला येते पुन्हा पुन्हा, याचं असं का होऊ शकतं आणि याच्यावर काय उपाय असं? आपल्या गायीच्या बाबतीमध्ये जे माझाचं चक्र आहे तर ते 21 दिवसाचंच आहे. जो नियमित माज आहे, जो गर्भधारणा होणारा माज आहे तर तो नेहमी 21 दिवसानंतर येतो. म्हणजे 21 दिवसानंतर जी जनावर माझ्यावरती येतात त्यांचं प्रजनन चांगलं आहे असं समजायला हरकत नाही. आपल्याकडच्या बऱ्याच गायी आणि महाराष्ट्रामधल्या याच्या जातीच्या ज्या गायी आहेत, आपण ज्या दुधासाठी ज्या गायी ठेवतो त्या 10 आणि 12व्या दिवशी आपल्याला माझ्यावरती दिसतात. याचं कारण असं आहे की पहिल्या दिवशी जसं माझाच्या दिवशी अंड तयार होतं तसंच एक अंड 10व्या-12व्या दिवशी गायीमध्ये तयार होत राहतं. अंड तयार झालं की गाय माझाची लक्षणं दाखवणार आणि माझाची लक्षणं दाखवणं की आपल्याला असं वाटणार की गाय माझ्यावरती आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की माज हा नेहमी खरा माज, कृत्रिम रेतनाचा माज, भरवायचा माज हा 21 दिवसानंतरच येतो. मध्ये जो दिसला तो खरा का पहिला खरा हे आपल्याला कळत नाही आणि मग आपलं सगळं लक्ष जे असतं ते माझाच्या लक्षणाकडे असतं. लक्षणं नेहमी फसवी असतात. लक्षणावरून माज ओळखता येणं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा जेव्हा आपल्याला माज असल्यासारखा वाटला म्हणजे लक्षण वाटलं तेव्हा त्या दिवशी गायीची तपासणी डॉक्टरांकडून करून घेणं गरजेचं आहे. आणि जे डॉक्टर आहेत त्यांना हे कळतं की गाय खऱ्या माझावरती आहे का खोट्या माझावरती आहे. 10व्या-12व्या दिवशीचा मध्य माज हा जो येत राहतो त्याचं कारण हे शास्त्रीय कारण आहे, कारण तिथं अंड तयार झालेलं असतं. अशा माझाला अंड सुटत नसतं आणि त्याच्यामुळे जनावरं भरवायची नसतात. म्हणून आपण 10 दिवसाला जी जनावरं माझ्यावरती येतात त्याच्यामधला पहिल्या दिवशीचा खरा माज का 10व्या दिवशीचा खरा माज हे तज्ञ डॉक्टरांकडून ओळखून घ्या. डॉक्टरांना त्याची तपासणी चांगल्या प्रकारे करता येत राहते. मध्ये 10व्या दिवशी जरी गायनी माज दाखवला तरी तो खोटा माज आहे म्हणून तेवढ्या दिवशी तिच्याला जरा बांधून ठेवल्यासारखं किंवा मुक्त संचार मध्ये जर आपल्याला म्हणजे बाधा होणार नसेल, पैदास होणार तर काहीच प्रॉब्लेम नाही. ती माझाची लक्षणं आपोआप कमी होत राहतात. लक्षणं खोटी असतात, तपासणी खरी असते. म्हणून आपला भर डॉक्टरांच्या तपासणीवर असला पाहिजे आणि जे डॉक्टर तपासणी करतात त्यांना कागदावर लिहायला सांगायला पाहिजे. कारण आता आपल्याला दुधात वाढ करायची, पैसे जास्त गेले तरी हरकत नाही, पण डॉक्टरनी तपासणी केली की आपल्या नोंदी आणि डॉक्टरची निदान कागदावरती लिहून ठेवून त्यांची सही घेणं गरजेचं आहे. कारण ही आता आपली गरज आहे व्यावसायिक. म्हणून 10-12 दिवसातला जो एक माज खोटा, पहिला तरी खोटा किंवा 10व्या दिवशीचा खोटा, तो खोटा माज ओळखण्यासाठी आपल्याला अशा डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न थोडा माझाचा आणि न्यूट्रिशनचा असा दोन्ही पण आहे. याच्यामध्ये विचारले की गाय, श्री ओंकार जगताप खामगावहून विचारतात की गाय माज दाखवणे व गाय गाभण राहणे, माज दाखवणे आणि गाभण राहणे यासाठी मिनरल मिक्सचर मधील कुठले घटक महत्वाचे असतात? उदाहरणार्थ कॅल्शियम, फॉस्फरस असं त्यांना विचारायचे की यातला कुठला घटक महत्वाचा असतो असं विचारले. याला उत्तर आवाज आला, ऐकू आला सर? हा, म्हणजे गाय मास दाखवणे आणि गाभण राहणे यासाठी कुठले मिनरल मिक्सचर, म्हणजे मिनरल मिक्सचर मधले कुठले घटक महत्वाचे असतात असं त्यांना विचारायचं.
सर आपला आवाज येत नाहीये. बोला 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 सर, बोला सर. हा येतोय आवाज आपला आता बरोबर. हॅलो. प्लीज प्लीज सर, प्लीज सर. हा बोला सर. हा आता तुम्ही बोलू शकता सर. तेच आवाज येत नव्हता म्हणून मी बोलत होतो. बरोबर बरोबर. असं आहे की प्रश्न असा आहे की गायीचा माज आणि गाय गाभण मिनरल मिक्सचर पावडर मधील नेमके कोणते घटक असायला पाहिजे, हा फार चांगला प्रश्न आहे. खामगावचे जे ओंकार जगताप आहे त्यांचा प्रश्न अतिशय चांगला आहे. जनावरांच्या प्रजननाच्या बाबतीमध्ये फॉस्फरस हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे, आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कॅल्शियम फॉस्फरस आपण ज्या दोन गोष्टी बघतो त्याच्यापैकी फॉस्फरस हा घटक जो आहे तर तो प्रजननाचा घटक आहे आणि कॅल्शियम जो घटक आहे तर तो प्रसूती वेळेचा घटक आहे. तेव्हा त्याची जी काही पूर्तता आहे तर ती चांगली व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये जनावर माझावरती येणं, जनावरती गाभण राहणं याच्यासाठी फॉस्फरसची कमतरता असू नये अशा प्रकारच्या औषधींचा वापर करायला पाहिजे. पण आपल्याकडे ज्या मिनरल मिक्सचर पावडर येतात त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे का याची जर आपण खात्री केली तर आपल्याला निश्चितच जनावर माझावरती आणता येत राहतील मिनरल मिक्सचरची पावडर सुरू करून आणि त्यांच्या गाभण राहण्यामध्ये सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही. धन्यवाद सर. आता हॅलो. हा धन्यवाद सर. आता हा जो प्रश्न आहे हा मला वाटतं फार वारंवार विचारला जातो. हा विचारलाय शशिकांत नाळे म्हणून, वांजळे म्हणून गाव आहे शशिकांत नाळे, त्यांनी विचारलाय की काय सतत उलटते, म्हणजे रिपीट बिडिंगचा प्रश्न आहे हा आणि बऱ्याच व्यक्तींनी विचारलाय त्यामुळं हा प्रश्न एकत्रच उत्तर दिलं तरी चालेल. तर काय सतत उलटते, उलटू नये म्हणून काय केले पाहिजे? अगदी छान. आपल्या दूध उत्पादनामधला सगळ्यात मोठा जर शत्रू कोणी असेल तर ते गाय उलटण्याच्या प्रश्नाचा आहे. गाय उलटतात, गायी नेहमी उलटतात. गायीला कृत्रिम रतन केल्यानंतर ती ठरत नाही. हा जो प्रश्न आहे तर तो नेहमीसाठी आपल्याला भेडसावणारा प्रश्न असतो. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अशा 10 गायी जर असल्या तर 10 गायीपैकी 7 गायी ह्या केवळ गर्भाशयाचं आरोग्य चांगलं नाही, त्याच्यामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव झालाय म्हणून त्या उलटतात. गर्भाशय स्वच्छ नसलेल्या जनावरांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता अजिबात नसते. आणि म्हणून ज्या गोष्टीसाठी गोविंद डेअरी, गोविंद फाउंडेशन आणि गायकवाड साहेबांनी आयुष्य वेचलंय तो मुक्त संचार पद्धतीचा गोठा ही पहिली गोष्ट. आणि त्यांच्या बरोबरीला हात देऊन आमचा मार्कंडेय महाराजांचा मंत्र कोरडा गोठा मोजा नोठा हा आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. जर गाय रोगमुक्त वातावरणात असेल आणि तिच्या गोठ्यामध्ये थेंबभर पाणी पडत नसेल, डोळ्यातले सुद्धा पाणी गोठ्यामध्ये पडू द्यायचं नाही, इतकं कोरडा असा जर गोठा असेल तर रोगजंतूंचा प्रादुर्भाव होत नाही आणि गर्भाशय खराब होत नाही. गर्भाशय खराब होण्यासाठी प्रसूतीच्या वेळेसचं जे नियोजन आहे ते सगळ्यात महत्वाचं असतं. ते जर नियोजन चांगल्या प्रकारे झालं तर गर्भाशय स्वच्छ राहतं आणि गाय पहिल्याच माजाला काचेसारखा बळस दाखवते. पण आपल्याकडच्या बऱ्याच गायींमध्ये पांढरा, धुसर, लालसर, पिवळसर अशा प्रकारचा बळस दिसतो आणि असे बळस असताना जनावर कधीही भरवायचे नाहीत, त्यांच्यावर औषधोपचार करून घेत राहायचा. हा झाला 7 गायींचा प्रश्न. औषधोपचार हा पहिला भाग. आणि दुसरी गोष्ट एका माजाची विश्रांती, म्हणजे आज औषधोपचार केला उलटणाऱ्या गायीला तर थांबायचं, कृत्रिमरतन करायचं नाही, पुढच्या वेळेस करायचं, तोपर्यंत गर्भाशय स्वच्छ होत राहील. बाकीच्या ज्या 3 गायी राहिल्या त्याच्यामध्ये अंड उशिरा सुटणं, गाय जास्त काळ माझावरती असणं, असे जे प्रश्न आहेत, असे 7-8-10 प्रश्न जे की प्रश्न आपल्याला एकत्रित पाहता येतात आणि त्याच्यावर उत्तर सांगता येत राहतात. त्यासाठी आपल्याला स्वच्छ बळस असणाऱ्या गायी पण उलटणाऱ्या गायी यांच्यामध्ये गर्भधारणा टिकून राहावी म्हणून 2-3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट की अंड सुटण्यासाठीचा जो उपचार आहे, जो मगाशी मी GnRH आपल्याला सांगितला, गायनरिच आणि रिसेप्टॉल इंजेक्शनच्या बाबतीतला, तो करून घ्यायचा. प्रत्येक भरवलेल्या गायीला गुळ 2 नंबरचा काळा मागच्या वर्षीचा स्वस्तातला, पुन्हा एकदा सांगतो, 2 नंबरचा काळा मागच्या वर्षीचा आणि स्वस्तातला 10 दिवस 2 छटाक खाऊ घालायचा, म्हणजे ऊर्जेचं प्रमाण चांगलं राहत राहील. आणि आपण जी क्षार मिश्रण देतो ती या गायींना चालू आहेत का नाही याची खात्री ठेवायची. म्हणजे
स्वच्छ बळस असणाऱ्या गायी गाभण ठरतील आणि ज्या गर्भाशय स्वच्छ नाहीत अशा ज्या गायी आहेत त्यांच्या बाबतीमधला औषधोपचार आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने करून घेऊन त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रयत्न करता येतील. पण कोरडा गोठा, मुक्त संचार गोठा आणि प्रसूतीच्या नंतर 100% औषधोपचाराची गरज, इतक्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर गर्भाशय निरोगी आणि स्वच्छ राहतं आणि मस्त जनावरांचं प्रजनन चांगलं राहतं. गाय बरोबर 50-60 दिवसातच माझ्यावरती येत राहते. पहिला मास सोडून देत राहायचा, काचेसारखा बळच बघायचा, पुढच्या वेळेस भरवायची 100% खात्री, एकदाही गाय उलटत नाही. अशा प्रकारचं नियोजन जर नाळेजी आपण केलं तर निश्चितच आपल्याला प्रत्येक गायीमध्ये यश मिळू शकेल याची खात्री आहे. धन्यवाद सर. हा तर मला वाटतं 7-8 प्रश्न याच्याशीच निगडीत होते आणि ह्या सर्व प्रश्नांना आपण एकाच माध्यमातून उत्तर दिलेलं आहे आणि त्यात काय आपण तत्व पण सांगितलेली आहेत आपली. ती जर पशुपालकांनी पाळली तर मला वाटतं त्यांचं म्हणजे हा प्रश्न विचारायची परत वेळच त्यांच्यावर येणार नाही, इतकं महत्वाचं उत्तर आपण दिलेलं आहे. तर आता रुपेश काळे परंडा म्हणजे उस्मानाबाद वरून हा असावा प्रश्न. त्यांनी विचारलंय की सर, सतत गाय पातळ संडास करते आणि त्यामुळे गाभण राहण्यावर काय परिणाम होईल का? फार चांगला प्रश्न आहे. ज्या जनावरांचं पचन चांगलं नाही त्या जनावरांच्या प्रजननाची आपल्याला फारशी अपेक्षा करता येत नाही. सरळ संबंध जो आहे तर तो ऊर्जेशी निगडीत आहे. शरीरामध्ये पाणी टिकत नाही, शरीरामध्ये पचन होत नाही, शरीराला ऊर्जा मिळत नाही, अशी जनावरं गाभण राहण्यामध्ये अडचणी आहेत. पण सगळ्यात सोपी गोष्ट, जी गाय अशा प्रकारच्या शेण पातळ टाकते आहे तिची तपासणी करून घ्या. पशुवैद्यक महाविद्यालय जवळचे डॉक्टर, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून एकदा शेण पातळ का होतंय, त्याच्यामध्ये काही रोगजंतूंचा प्रादुर्भाव काय हे बघून घ्या. 100% पचनाची प्रक्रिया सुधारता येणं आपल्याला शक्य आहे आणि ते झालं तर तुम्ही जेवढं काही त्या गायीला पशुखाद्याच्या स्वरूपात, हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपामध्ये खर्च करतात ते पोटाला पचनी पडेल आणि गाय आपली गाभण राहण्यामध्ये अडचण येणार नाही. नक्कीच सर, धन्यवाद. आता पुढचा जो प्रश्न आहे तो विचारला आहे की विष्णू जगताप म्हणून आहेत, यांनी विचारलाय की सर, 7व्या महिन्याची गाभण गाय आहे, तिचा गर्भपात होऊ नये म्हणून मी काय नियोजन केलं पाहिजे? फार छान, अतिशय चांगली गोष्ट आहे. असं आहे की गायींच्या बाबतीमध्ये गर्भपाताची शक्यता पूर्ण 8-9 महिन्यापर्यंत असते. पण आपण जे काही व्यवस्थापन गायींच्या बाबतीमध्ये करतो त्याच्यामधली एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यवस्थापनामधली की अचानक कोणता बदल करायचा नाही. गाभण मग ती 4 महिन्याची असो, 6 महिन्याची किंवा 7 महिन्याची, आपल्या व्यवस्थापनामध्ये कुठलीही गोष्ट अचानक बदलाची करायची नाही. म्हणजे सांभाळण्यामध्ये सुद्धा आणि खाऊ घालण्यातही अचानक बदल करायचे नाही आणि कुठल्याही बाबतीमध्ये तिचं जे काही सांभाळ आहे तर त्याच्यामध्ये बदल करायचे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडची जी गाय आहे ही गाय 7 महिन्याची झाली की ती आटलेली आहे का ह्याची खात्री करून घेत राहायची. म्हणजे आपल्याला लक्षात येत राहील की तिच्या शरीरावरचा ताण आपल्याला थोडासा कमी करता येत राहील. त्यामुळे तो ताण आपल्याला 7 महिन्याला गायीचा कमी करता येत राहील, कारण तिला आता सगळं लक्ष हे गर्भाच्या पोषणाकडे द्यायचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या गायींच्या बाबतीमध्ये शांतपणे आणि आरामाची सवय चांगली आहे त्या गायींच्या बाबतीमध्ये गर्भपाताचा धोका होतच नाही. पण ज्या गायी अस्वस्थ असतात, सारख्या बस उठ करतात किंवा सारख्या गोठ्यामध्ये फिरत असतात, अशा जनावरांच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस कदाचित अशा प्रकारच्या गर्भपाताची शक्यता असू शकते. पण अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला ब्रुसेलोसिसची तपासणी जी ती इतर वेळेस सुद्धा करता येऊ शकते. 7व्या महिन्यातली गाय, 8व्या महिन्यातली गाय हिचा गर्भपात होईल ही मनात शंका ठेवायची नाही, अजिबात शक्यता ठेवायची नाही. कारण रोगजंतूंपेक्षाही जास्त इच्छाशक्ती आणि प्रतिकार शक्ती जनावरांच्या शरीरामध्ये असते. एखादं जनावर रोगाने बाधित जरी असलं तरी सुद्धा त्याच्यात गर्भपात होतो असं नाही. ब्रुसेलोसिस असणाऱ्या गायी सुद्धा गर्भपात होतात असं अजिबात नाही. 3 वेळेस गर्भ टिकवतात
आणि चौथ्यांदा मग आता ताण सहन झाला नसल्यामुळे घाबरतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मनात शंका ठेवायची नाही. 7व्या महिन्याची गाय चांगल्या प्रकारे ताणमुक्त वातावरणामध्ये, योग्य नियोजनामध्ये, भरपूर आहारामध्ये आणि तिचा आरोग्याची जी तपासणी ती जर डॉक्टरांकडून दर महिन्याला होत राहिली तर गर्भपाताचा धोका होण्याची अजिबात शक्यता नाही. निर्धास्त जनावर सांभाळायला हरकत नाही. धन्यवाद सर. आता पुढचा प्रश्न विचारलाय, याचं उत्तर तर आपण दिलंय, पण त्यांनी वारंवार तो प्रश्न विचारलेला आहे. प्रथमेश गडे म्हणून आहेत. त्यांनी विचारलंय की सर आमची गाय 5 वेळेस भरली तरी का बन राहीना, काय उपाय करावा? म्हणजे रिपीट आपण ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्याचं, पण तरी सांगतो सर. आपण काय करा बरं का, पुढच्या वेळेस गाय किती वेळ माझ्यावरती राहते हे एकदा कागदावर लिहून ठेवा. आणि दुसरी गोष्ट, गायीचा जो बळस आहे, बळस जो आहे तर तो बळस कशा प्रकारचा आहे तर तो त्याचा रंग बघायचा. म्हणजे काचेसारखा, डोळ्यावरच्या चष्म्याच्या काचेसारखा किंवा अगदी रंगहीन असला तर त्या गायीमध्ये गर्भाशयाचा कुठलाही दोष नाही हे समजून घ्यायला हरकत नाही. पण जर बळसच जर खराब असेल किंवा पूर्ण बळसाचं जी तार आहे ती चांगली येत राहते आणि शेवटच्या बाजूला कुठेतरी पांढरं दिसतं थोडंफार, अशी जर शक्यता असले तर तिथं ते गर्भाशय निरोगी म्हणजे शक्यता कमी असते. उलट गायींच्या बाबतीमध्ये जर प्रयोगशाळेतून तपासून आणला तर आपल्याला निरोगी गर्भाशयाची खात्री सुद्धा करून घेता येत राहील. म्हणून डोळ्यांनीच फक्त नाही तर त्याच्याबरोबर प्रयोगशाळेची सुद्धा तपासणी करून घेता येत राहील. पुढच्या वेळेस गाय माझ्यावरती आल्यानंतर त्या गायीचा जो फोटो आहे बळसाचा तो गायकवाड साहेबांकडे माझ्याकडे पाठवा. आपण शक्यतो त्यातला काय अडचण आहे तर ते बघण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर, त्यांना यातून त्यांच्या उत्तराचं समाधान झालं असेल. आता पुढचा हा प्रश्न आहे, हा सर्वसामान्य बऱ्याच पशुपालकांना पडतो. हा एक महत्वाचा परत प्रश्न आहे. हिंगणगावहून श्री गणेश ताबोले विचारतात की गाय विल्यानंतर 6 महिने झाले तरी माझावर आली नाही आणि मास पण दाखवला नाही, ते असं का आणि कशामुळे? फार चांगला प्रश्न आहे. व्यालेली गाय आपण जेव्हा सांभाळतो तेव्हा सांभाळलेली गाय व्याल्यानंतर 60व्या दिवशी माझ्यावरती येणं अपेक्षित असतं. ती जर 50व्या दिवशी आली तर आपलं नशीब फळफळलं. ती जर 70व्या दिवशी आली तर 5-10 दिवस उशीर झाला एवढं आपण समजू शकतो. कारण जैवतंत्र हे म्हणजे जैविक बाब आहे गाय, म्हणजे 8-10 दिवस उशीर होऊ शकतात. ज्या गायींचं शरीर वजन वाढत जातं त्या माझ्यावरती येतात आणि ज्या गायींचं शरीर वजन कमी होत जातं त्या थांबतात किंवा त्या माझ्यावर येत नाहीत. त्याच्यामुळं 10 रुपयाचा टेलरचा टेप अत्यंत महत्वाचा आहे गोठ्यामध्ये. दुधापेक्षा महत्वाचा कोणता भाग असेल तर टेलरचा टेप. आणि दर 10 दिवसाला आपलं लक्ष असलं पाहिजे की गायीचं वजन वाढत चाललंय का कमी होत चाललंय. जी गाय वजन वाढत चालली ती डॉक्टरची गरज नसते, ती आपोआप माझ्यावरती येत राहते. 2.5 महिन्याला ती 3 महिन्याला नक्की माझ्यावरती येत राहील. 6 महिने गाय माझ्यावरती आली नाही याचा अर्थ असा आहे की शरीरामध्ये असणारं सगळं पोषण, सगळी तब्येत दुधासाठी वापरली चालली आहे आणि मग गायीच्या माझासाठी ताकद उरलेली नाही. अशी जी गाय आहे 6 महिने झालेली, तिचा खुराक वाढवा, शरीर वजन वाढायला सुरुवात होत राहील आणि पहिल्या 15 दिवसामध्येच गाय तुमची माझ्यावरती आल्यावर तुम्हाला लक्षात येत राहील. म्हणून आजपासूनच जी 6 महिने झालेली गाय आहे तर ती खुराक वाढवण्यामधून आपल्याला तिची तब्येत सुधारता येत राहील आणि निश्चितच शरीर वजन वाढायला सुरुवात झाली की अशी गाय माझ्यावरती आलेली दिसेल. म्हणून आपल्याकडच्या गायींसाठी हा नियम ठेवायचा, शरीर वजन वाढत जाणाऱ्या गायी माझ्यावरती येतात आणि कमी होत जाणाऱ्या गायी ह्या माझ चक्र असलेलं थांबवतात. गर्भधारणेसाठी सुद्धा वजन वाढत चाललेली जी गाय ती हमखास गाभण ठरते. वजन कमी होत चाललेली गाय रेतन करू नये, माझ्यावर येऊ नये, गाभण ठरत नाही. म्हणून या वजनाला फार मोठं महत्व आहे आणि 10 रुपयाचा टेप, फक्त 10 रुपयाचा टेप तेवढ्यासाठी गरजेचं आहे. धन्यवाद. नक्कीच आपल्यासाठी हे उत्तर फार महत्वाचं आहे आणि बऱ्याच पशुपालकांना हा प्रश्न पडतो. 2 महिने माझं, 4 महिने झालं माझ्यावर नाही, 5 महिने माझ्यावर नाही, गायी येत नाही आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान होत असतं. फार मार्मिक भाषेत आपण त्यांना उत्तर दिलंय आणि नक्कीच त्याचा त्यांना फायदा होईल. आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलंच आहे. दुसरा प्रश्न इथं आहे की पहिल्या कालवडीला किती टक्के असणारं सिमेंट भरावं? अभिजित पोराटे वांजळेहून हा प्रश्न विचारतात की पहिला कालवड आहे तर तिला सिमेंट किती टक्केचं भरायचं?
म्हणजे तुम्ही आता प्रजननामधून पैदाशीकडे मला न्यायला लागला एवढं नक्की. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपली कालवड कोणती आहे हा पहिला प्रश्न. आपली कालवड जर HF असेल तर HF आहे. HF आहे, मग तिला 100% HF हे एवढं भरवणं गरजेचंच आहे. काही प्रश्न नाही. कालवड 100% HF तर सिमेंट सुद्धा 100% HF. आता जो पुढचा प्रश्न आहे म्हणजे पहिल्या रोग आढळलेला किती हे झालं, HF काय सारखे माझ्यावर येते, काय नियोजन करावं? हो बना माड्याहून विचारतायत. तर जी गाय सतत माझ्यावरती येत राहते त्या गायीच्या बाबतीमध्ये अंड सुटत नाही, आणि हे अंड सुटण्याचा औषधोपचार जेव्हा माझाच्या काळामध्ये आपण करणार नाहीत तोपर्यंत तिचं माझ्यावरती येणं चालू राहत राहील. एकदा गायीची तपासणी करून घ्या, म्हणजे स्त्री बीजांडावर गाठी झालेल्या नाहीत हे डॉक्टर तुम्हाला खात्री करतील. आणि एकदा स्त्री बीज जर चांगले असतील तर आपल्याला साध्या औषधोपचारानं ह्या गायीचं पुन्हा पुन्हा माझ्यावर येणं नक्की थांबवता येत राहील. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, म्हशीच्या बाबतीतला आहे. त्यांनी विचारलंय, श्री वसंत बर्गे विचारतात की 2 दिवसापूर्वी म्हशीला रेडा दाखवला आहे, परंतु ती आता आपोआप पाणवते आणि 2 महिन्यापूर्वी आलेली म्हैस आहे. अजून 1 महिन्याची विश्रांती गरजेची होती. म्हशी मात्र 3ऱ्या महिन्यामध्ये भरवायच्या, म्हणजे 90 दिवसानंतर म्हैस भरवायची, आणि गाय ही 60 दिवसाच्या नंतर. कारण असं आहे की मधली काही जो विश्रांती पिरियड तर तो ठरलेला आहे, तितका दिवस लागतो. आणि म्हणून म्हशींच्या बाबतीत आहे पाणवण्याची जी समस्या आहे तर ती ओजस रसांशी निगडीत आहे. ओजस रस म्हणजे माझ्यावर ज्या दिवशी गाय येते त्या दिवशी सड ताठरलेले असतात, दूध यायला सुरुवात होत राहतं, ही लक्षणं सगळी माझाची आहे. म्हणून अशा म्हशींच्या बाबतीमध्ये आपल्या ज्या म्हशीला तुम्ही रेडा दाखवलेला आहे आणि तिचं जर ते पाणवण्याचं हे चालू असेल तर पाना सरळ करण्यासाठी शतावरी सारखं औषध अतिशय चांगले. मिल्क आउट नावाची पावडर बाजारात मिळते, ती जर दिली तर ह्या जो प्रश्न आहे आपला अधूनमधून कधीतरी पाणवायचा म्हशीचा तर तो कमी होत राहील, पाना सरळ होत राहील, दुधातही चांगल्या प्रकारची वाढ तुम्हाला दिसून येत राहील. आणि म्हणून आपण या म्हशीच्या बाबतीमध्ये रेडा लावला याच्याशी काही संबंध ठेवू नका. पाणवणाऱ्या म्हशीसाठी पाना सुलभ करून घेण्यासाठी मिल्क आउट नावाची पावडर रोज सुरू करा. धन्यवाद सर. आता दत्तू सोडनिशे सांगून विचारतात की गाई विल्यापासून जास्त प्रमाणात पिवळा बनस टाकते आणि तिची गायीची तब्येत पण खराब झाली आहे, तर काय करावे? आता एक गोष्ट चर्चेमध्ये आपण बोललो नाही ती अशी की गाय विल्यानंतर काय करायला पाहिजे. गाय विल्यानंतर बाजारामध्ये गर्भाशय स्वच्छ करण्यासाठीच्या टॉनिकच्या 2 बाटल्या गरजेच्या असतात. एक बाटली पहिले 3 दिवस, दुसरी बाटली पहिले 3 दिवस. ही जर दिली तर वारही पडलेला दिसेल आणि चांगल्या प्रकारे स्वच्छता होत राहील. ज्या गायीमध्ये पिवळा बळस आहे त्या गायीच्या गर्भाशयामध्ये गर्भाशय दाह झालेला आहे. त्याच्यामुळं जर 1.5 महिना झालेला असेल ह्या गायीला विऊन तर आपण त्या गायीच्या गर्भाशयातला सगळा बळस, सगळी गर्भाशयामधला दाह कमी करण्यासाठी आधी औषधोपचार करून घ्या. आणि हा औषधोपचार झाला की निश्चितच गायीची तब्येत सुधारेल. बळस दिसतोय म्हणजे मध्ये पू झालेला आहे, गर्भाशय निरोगी नाही म्हणजे थोडासा गायीला ताप आहे, ताप आहे म्हणजे दूध कमी आहे, आणि दूध कमी आहे म्हणून गायीची तब्येत खराब व्हायला लागली. गायीची तब्येत सुधारण्यासाठी गर्भाशयाची तब्येत जर सुधारली तर निश्चितच फायदा होत राहील. आणि म्हणून व्याल्यानंतरचा औषधोपचार, गायी वीत असताना कुठलीही अडचण झाली नाही, कुठलाही प्रकारचा अडथळा आला नाही तरी सुद्धा 1000-1500 रुपयाचा औषधोपचार हा कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. तो जर करून घेतला तर पुढचे सगळे जे अडचणी तर त्या निर्माण होत नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गायींच्या बाबतीमध्ये गाय तर मस्त वेली, काही हात लावावा लागला नाही, डॉक्टरला बोलावं लागलं नाही, ह्याचं जे कौतुक आहे ते अजिबात कौतुक नाही. गाय विल्यानंतर औषधोपचार लागतोच, डॉक्टर लागतोच, तो औषधोपचारासाठी लागतो. आणि म्हणून आपल्याकडच्या जनावरांना विल्यानंतर जर औषधोपचार झाला तर असं गर्भाशयामध्ये दाह होणार नाही आणि गायीची तब्येत आपल्याकडची रोडवलेली दिसणार नाही. तेव्हा आपण आपल्या गायीच्या बाबतीमध्ये जरा गर्भाशय आरोग्य सुधारण्यासाठीचा औषधोपचार करून घ्यावा. धन्यवाद सर. हा प्रश्न पण फार महत्वाचा आहे की आपल्या गायीची जी पिशवी आहे तिचं आरोग्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. हा मोलाचा संदेश आज आपल्याला मिळालेला आहे आणि सर्वच पशुपालकांनी
ज्यांना हा प्रश्न पडला नाही किंवा नसेल त्यांनी पण या गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गाईचं पिशवीचं आरोग्य आपल्याला कसं चांगलं ठेवता येईल, तर ते आपण ठेवलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. किरण सोडमिशे आहेत, सोमंतळे विचारतात की गाय गाभण काळात योग्यरित्या काळजी घेतली होती त्यांनी, तरी पण गायीची वाढ पडली नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले, पण तरी गायीची तब्येत खराब झालेली आहे. असं म्हणजे कशामुळे झालं असं विचारायचं त्यांना. किरणजी फार चांगला प्रश्न आहे. आपण गाभण काळामध्ये गायीची काळजी घेतली, पण व्याल्यानंतरची जी काही वाढ पडली नाही असा जो आपला प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या दूध उत्पादकांचा की गायीची वार हा पुढचा सगळा अडथळा निर्माण करत राहते. म्हणजे सुरू बाहेर येतं, पण वार मात्र अडकते आणि तिथून प्रश्न निर्माण होत राहतात. एवढ्या एका गोष्टीवर आपल्याकडची बंदूक चाललीच पाहिजे. गाय विल्यानंतर वासराचा जन्म झाला की वार लगेच अर्ध्या तासात 1 तासात बाहेर आली पाहिजे म्हणजे आलीच पाहिजे. कारण आपण ह्या सगळा व्यवसाय जो करतो तर तो विलेल्या जनावरांच्या भरोश्यावर, पुढं आणि वार माग, याच्यासाठीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहून ठेवा, रेकॉर्ड करून ठेवा, पण नक्की लक्षात ठेवा, व्यायच्या अगोदर 8 दिवस वार पडण्यासाठीचं औषध प्रत्येक गाईला आणि म्हशीला 3 दिवस, 1 बाटली 3 दिवस, म्हणजे 1 बाटली आणायची, ती पहिल्या दिवशी 3रा भाग, दुसऱ्या दिवशी 3रा भाग, तिसऱ्या दिवशी 3रा भाग, ही जर पाजवली तर वार गर्भाशयापासून सुटण्याची प्रक्रिया चांगली होत राहते. वार जर गर्भाशयापासून सुटलेला असला तर वासरू पुढं आणि वार माग अशा प्रकारचे पद्धत होत राहते. गायीची तब्येत बिघडत नाही, गर्भाशयामध्ये रोग होत नाहीत आणि चांगल्या प्रकारे प्रसूत झालेल्या जनावरांचं नियोजन होत राहतं. म्हणून व्यायच्या अगोदर सुद्धा अशी जर वार पडायची जी औषधी दिली, आणि व्याल्यानंतरची तर औषधीचा माझा नेहमी भर असतो की 4 प्रकारची औषधी, कदाचित तुम्हाला रेकॉर्डिंग नंतर तुम्हाला लिहून घेता येत राहतील. वार पडण्याची जी बाटली आधी दिली होती ती विल्यानंतर 2 बाटल्या 6 दिवसासाठी. गर्भाशयाचा दाह कमी होण्यासाठी दाह कमी करणारी बाजारातली औषधी गोळ्याच्या स्वरूपात दिली तरी चालते. अँटीबायोटिक म्हणजे रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला प्रतिजैविकाच्या मात्रा 3-4 दिवस, रक्तस्राव झाला असेल तर सलाईनचे 2-4 गोष्टी, आणि मग आपल्याला चांगल्या प्रकारे जनावरांची स्वच्छता आणि कासेची स्वच्छता करायसाठी पोटॅशियम परमॅंगनेट. एवढ्या 5 गोष्टी ज्यांच्या दारामध्ये आणि ज्यांच्या गोठ्यामध्ये आहेत त्यांना दूध व्यवसायामध्ये कधीही अडचण येत नाही आणि जनावरांची तब्येत कमी होत नाही. सर गायकवाड साहेब, हॅलो. हा सर, सरांचं नेटवर्क आलं का सर? हा येतोय सर, बोला. नाही तर आपला जर व्हिडिओ बंद केला तर आवाज चांगला येईल सर. व्हिडिओ बंद हा प्लीज सर. हा सर. तर आता जो पुढचा प्रश्न आहे श्री बापकर म्हणून सांगवीचे आहेत, त्यांचा प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलंच आहे. गाय 8 दिवसाला माज का दाखवते ते उत्तर आपण दिलेलं आहे. पुढचा प्रश्न थोडासा महत्वाचा वाटतो की गाईचा माज संपल्यानंतर जास्त प्रमाणात रक्त पडते, तर हे नॉर्मल आहे का? त्याचा दाबून राहण्याचा काही संबंध आहे का? आवाज हा सर, आवाज येतोय ना? हा मार्कंडे सर. सर आवाज येत नाही. हा सर, आता परत जॉईन होतील थोड्या वेळातच सर, जॉईन होतील पुन्हा. ओके. नेटवर्क कट झालेला आहे.
थोड्या वेळात सर जॉईन होतील. थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही अडचण उभी राहिलेली आहे. राजदेरकर सर आवाज येतो? हो आवाज येतोय. हा तुमचा येतोय पण सरांचा काही येईना आता. सर जॉईन होईल तोपर्यंत आपण याच्यावर चर्चा केली तरी चालेल सर. बर बर. हा बोला सर. गाईचा माज संपल्यावर जास्त प्रमाण म्हणजे काही वेळेला रक्त पडतं ना माज संपल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, ते नॉर्मल आहे का? त्याबद्दलच आपले काळजी म्हणून आहेत चौदरवाडीचे, त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. मी उत्तर द्यायचे का? हा बोला ना राजदेरकर सर आपण. रक्त पडणं हे नॅचरल आहे, मेटास्ट्रल ब्लिडिंग म्हणतात त्याला. हा जनरली हे नॉर्मल आहे, बरोबर आहे. त्यात ऍबनॉर्मल काय आहे असं वाटत नाही. हा त्यांचं म्हणणं काय आहे की इस्ट्रसचे 4 प्रकार असतात, प्रोइस्ट्रस, इस्ट्रस, हा. मेटस्ट्रस ब्लिडिंग याला म्हणतात. हा मेटस्ट्रस ब्लिडिंग हे फार सगळ्या सर्वसाकडे होत नाही, पण होते ते काय ऍबनॉर्मल आहे काय आहे असं वाटत नाही. बरोबर. म्हणजे घाबरून जाण्याची काही गरज नाहीये, रक्त नॉर्मल हे पडतच. परंतु त्यांनी विचारले जास्त रक्त म्हणजे असा एक प्रश्न आहे. मग जास्त म्हणजे किती आता खरं म्हणजे तो सरांनाच प्रश्न विचारायला पाहिजे. सर आल्यानंतर परत विचारा तुम्ही. माझ्या माहितीप्रमाणे मेटास्ट्रल ब्लिडिंग इज नॉर्मल. बरोबर बरोबर. एकच मिनिट, सरांचा फोन आला. हा धन्यवाद धन्यवाद. डॉक्टर दिलेलं आहे, ज्या जनावरांचा सांभाळ चांगला झालेला असतो त्याच जनावर रक्त पडतं. रक्त पडलं तर आपल्याला गायीनं प्रमाणपत्र दिलं की तू माझा सांभाळ चांगला करतोस असं आपण म्हणायला पाहिजे. जितकं जास्त रक्त पडलं तितका आनंदाची गोष्ट आहे, तितका सांभाळ चांगला आहे. रक्ताबद्दल अजिबात काळजी करायची गरज नाही. हे चांगलं प्रमाणपत्र आपल्या सर्वांना मिळत राहावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं काजी साहेब अजिबात काळजी करू नका. गाय माझा आल्यानंतर हा शरीराचा भाग चांगली गोष्ट दाखवतो. धन्यवाद. काजी साहेबांकडे जवळजवळ 15 ते 20 गायी आहेत आणि त्यांचा हातखंडा असा आहे की अशा साध्या गायी आणून त्या चांगल्या तयार करायच्या. त्यामुळं त्यांचा चांगल्या गायी आहेत त्यांच्याकडे आणि ते चांगलं काम करतात. पुढचा प्रश्न आहे की आता हा प्रश्न, अंडाशयावर सूज येण्याची कारणे काय असावीत? आपल्याकडचे जे काही जनावर आहेत त्याच्यामध्ये स्त्री बीजांडकोश याच्यामध्ये सूज येण्याचे जे काही कारण आहेत तर त्याच्यामध्ये काही ओजस रसांचा परिणाम घडू शकतो आणि अशा प्रकारची सूज आल्यानंतर गाठी येत राहतात. म्हणजे ज्याला आम्ही सिस्टिक ओव्हरीज असं आपण म्हणतो, तर तशा प्रकारच्या होऊ शकतात. गर्भाशयावर सूज येणं हा प्रकार वेगळा आणि अंडाशयावर म्हणजे स्त्री बीजांडकोशावर सूज येणं हा प्रकार वेगळा. या दोन्ही मध्ये औषधोपचाराची दिशा वेगळी आहे. याचं निदान योग्य प्रकारे जर झालं डॉक्टर तर निश्चितच आपल्याला त्याचा औषधोपचार करता येऊ शकतो. पण प्रश्न आता हा पुढचा जरा परत पुन्हा एकदा कॉमन प्रश्न आहे की मेट्रायटिस झाल्यानंतर काय उपाययोजना करायची? पवन कदम मुंजवडीहून विचारतात. यस, मेट्रायटिस झाला म्हणजे गर्भाशयाचा दाह झाला. आमचा शब्द मराठीतला शब्द गर्भाशय दाह आणि मेट्रायटिस हा इंग्रजी शब्द. गर्भाशयातून सगळी घाण बाहेर पडायला पाहिजे म्हणजे गर्भाशयाला कळा यायला पाहिजे. जितक्या जास्त कळा असतील तितकी मधली सगळी घाण बाहेर पडेल, हा पहिला भाग. दुसरा भाग, गर्भाशयामध्ये जी सूज आलेली आहे तर ती कमी झाला पाहिजे, म्हणजे जे इन्फ्लमेशन असं ज्याला आपण म्हणतो तर ते कमी झालं पाहिजे, सूज कमी झाली पाहिजे. तिथं मध्ये असलेले जे रोगजंतू आहेत तर ते कमी झाले पाहिजेत. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला बाहेरून गर्भाशयाला कळा सुरू करता येत राहतात आणि मधली घाण बाहेर काढून टाकता येत राहते. ही सोपी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, गर्भाशयाला टॉनिक म्हणून वाढ पडण्यासाठीचं जे औषध आहेत
6 प्रकारचे औषधं मला माहित असलेले आहेत बाजारात. आता त्याच्यामध्ये दररोज भर पडते. युट्रोव्हायव, रिप्लांटा, एक्सप्लांटा, पार्च्युटोन अशा प्रकारची अनेक औषध आहेत. ही जर वापर सुरू केला तर गर्भाशयामधली घाण आपल्याला बाहेर पडलेली दिसेल. प्रोशे त्याच्यामधलाच एक भाग आहे. या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जर बाबतीमध्ये नुसता औषधोपचाराने अशा साध्या उपचाराने जर फरक पडत नसेल तर अँटीबायोटिकचे सुद्धा औषध आपल्याला द्यावे लागतात. मेट्राटेसचा औषधोपचार आपला 5 ते 7 दिवसाचा असतो. तेवढ्या दिवसामध्ये तो पूर्ण कमी झालाच पाहिजे. अशा दृष्टीने आपण डॉक्टरांकडून उपाय नक्की करून घेऊ शकतो. धन्यवाद सर. आता 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला एकामधूनच द्यायची आहेत. गोठ्यामध्ये गाई वळूद्वारे म्हणजे नॅचरल जे रेतन करतो आपण, हे करावं का असा अजून असा एक प्रश्न विचारलाय. आणि दुसरा त्याला जोडून दुसरा प्रश्न वसंत पवार असून विचारलाय की आपण जे नॅचरल म्हणजे हे करतो नॅचरल रेतन, त्याच्यामधून अशा वेळेला अनुवंशिक आजार होऊ नये यासाठी कोणत्या तपासण्या करणे गरजेचे आहे? अनुवंशिक म्हणजे इन्फेक्शियस डिसीज असं त्यांना विचारायचंय. असं आहे की आपल्याकडे जर गायी वळूकडून भरवल्या जात असेल म्हणजे नैसर्गिक रेतन आपण वापरत जात नसेल तर ह्या वळूची तपासणी होणं गरजेचं असतं. आणि वळूचं जे वीर्य आहे त्याची तपासणी जर केलेली असली तर प्रकारे आपल्याला वळू वापरता येत राहतो. मुंबई पशु सर आवाज येत नाहीये मार्कंडे सर. आवाजात व्यत्यय येतोय थोडा. नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी अडचण येते. आपण पुन्हा एकदा सर जॉईन होतील. सर जॉईन होतील थोड्या वेळात. आवाज कट झाला. आता काही महत्वाचे दोन तीन प्रश्नांवर आपण चर्चा करू. सर जॉईन होतात.
राजदरकर सर, हा आपण एक उत्तर देऊ एका प्रश्नाचं. बोला की. काय गाभण असल्यावर देखील ती माझाची लक्षणे दाखवते. बऱ्याच वेळेला काय होतं की तिसऱ्या चौथ्या महिन्यात किंवा 6-7व्या महिन्यात बळच टाकतात किंवा काही माझाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं दाखवतात. तर मग हे मठाच्या वाढीहून सुखदेव कदम यांनी विचारलंय, तर मग हे म्हणजे योग्य आहे का, म्हणजे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे असं विचार. नॉर्मल तर नाहीच आहे. हार्मोनल इम्बॅलन्स ज्याला म्हणतात, कुठलं त्यांनी सांगितलं सरांनी मराठी शब्द वापरला, ओजस रस. ओजस रस, बरोबर. तर झालं तर जॉईन झालेत सर. जॉईन झाले तर मग बंद करतो मला. एकच मिनिट बोला तोपर्यंत तुम्ही. हा, तर ओजस रस म्हणजे हार्मोन ज्याला आपण म्हणतो, त्याचा इम्बॅलन्स झाला असेल तर बऱ्याच वेळा जस्टेशनल स्ट्रेस म्हणजे माझावर असताना सुद्धा, गाभण असताना सुद्धा माझाची लक्षणं दाखवणे असं एखाद्या वेळेस होऊ शकते. तर आपली कन्फर्म जर प्रेग्नंट असेल तर काही करायची गरज नाही. मार्कंडे सर, झाले का? हा प्रश्न आहे. अगदी छान उत्तर अतिशय साहेबांनी योग्य दिलं. याच्यामध्ये मी थोडस कदम साहेबांसाठी ऍडिशन करतो की एकदाच माज काही दाखवत नाहीत. बऱ्याच जणांचा प्रश्न असाही आहे की गाभण गाय आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बळस आहे गायींमध्ये, गाभण गायींमध्ये बळस दिसून येतो अशी तक्रार बऱ्याच पशुपालकांची असते. केवळ गायीमधली जी योनी आहे तर ती स्त्रवणारी आहे, त्याच्यामध्ये बळस निर्माण होत राहतो. म्हणून गाभण काळामध्ये सुद्धा थोडा बळस असतोच. पण माझ्यासारखा जो बळस आहे तो जर दिसला तर गाय घरी बांधून ठेवणे, माझाची इतर लक्षणं जर असतील की ती जर हुंगत असेल किंवा इतर जनावरांशी लगट करत असेल तर तिला बांधून ठेवणे किंवा आपल्या घरामध्ये इतर जनावरांकडून तिला वळूकडून तिचं पैदास होणार नाही या दृष्टीने काळजी घेणे, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं नक्कीच गरज आहे. डॉक्टर साहेबांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं. ज्या गायी ओजस रसांचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यामध्येच ह्या गोष्टी दिसतात. आणि म्हणून चांगल्या गायी जर असतील आणि त्याच्यामध्ये गाभण खात्री झाल्यानंतर जर एखादा माद दिसत असेल तर तो 1-2 दिवसापुरता जो बदल आहे तर तो लक्षण आपण दुर्लक्षित करणं गरजेचं आहे. कारण गाय गाभण असते आणि त्या दिवशी सुद्धा आपण गायीची तपासणी करून घ्यायला हरकत नाही. धन्यवाद सर, धन्यवाद राजदेरकर सर आणि डॉक्टर मार्कंडे सर, आपण या प्रश्नाची चांगली उत्तरं दिली. आता शेवटचा 1-2च प्रश्न घेऊ आपण, वेळ पण झालेला आहे. माझाच्या वेळी डिस्चार्ज जो येतो, डिस्चार्ज येतो त्याच्यामध्ये खूप बुडबुडे येतात असं विचारलंय राजाळेचे रमेश निंबाळकर यांनी. हे योग्य आहे का? हे कशामुळे होतं असं? नाही, सामान्यपणे जो माझा बळस आहे त्याच्यामध्ये बुडबुडे असण्याची शक्यता नाही अजिबात. कारण तो असतो त्याला आणि एक प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी, विस्कॉसिटी ही चांगल्या प्रकारे असते, त्याच्यामुळे तो एक जीव असतो, त्याच्यामध्ये बुडबुडे येण्याची शक्यता नाही. पण अशा गायींमध्ये जर एखाद्या गायीमध्ये हे दिसत असेल तर फॉस्फरसची इंजेक्शन देऊन घ्यायला काही हरकत नाही.
माझाचा बळस योग्य प्रकारे दिसावा अशा दृष्टीनं आणि तो नियंत्रित व्हावा या दृष्टीनं फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते जर वाढवलं तर अशा प्रकारचं जे फसफसणं आहे तर ते कमी होत राहील असं मला वाटतं. चेतन पाटील विचारतात की गीर गायला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणं योग्य आहे का नॅचरल सर्व्हिस देणं योग्य आहे? भारतामधल्या प्रत्येक गायीला कृत्रिम रेतनच करावं अशा मताचा मी आहे, कारण मी विज्ञान युगाचा आहे. ज्या कृत्रिम रेतनामध्ये 25 फायदे आहेत आणि हे फायदे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन गणाकडून घेण्याची आपली जबाबदारी आहे, ते मिळवले पाहिजेत. ते 25 फायदे जर एकदा आपल्याला समजले तर एकही भारतामधली गाय ही नैसर्गिक वळूकडून भरवली जाणार नाही. आणि म्हणून गीर असो किंवा कुठल्याही जातीची गाय असो, कृत्रिम रेतन जर केलं तर त्याच्यामधून मिळणारा जो आर्थिक फायदा आहे तर तो निश्चितच चांगला आहे. गीर गाईचं जर रेत मात्रा वापरली तर वळू वापरल्यानंतर जर तिचं दूध 1.5 पट वाढणार असेल तर कृत्रिम रेतन केल्यानंतर 2 पट व्हायची शक्यता असते. हा आपला आर्थिक फायदा सुद्धा आहे. म्हणून कृत्रिम रेतन हे अंतिम सत्य आहे आणि त्याचा आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. सर आता हा एक प्रश्न विचारलाय बरा, मला वाटतं हनुमंत सांगळे म्हणून आहेत राजुरीवरून, आणि त्यांनी विचारलं की आमच्याकडे डॉक्टर सिमेन म्हणजे सोडायला येतात किंवा कृत्रिम रेतन करायला येतात, यावेळेला शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत AI करत असताना किंवा AI झाल्यानंतर? हा शेवटचा प्रश्न. सांगळेजी धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद पहिल्यांदा याच्याबद्दल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यानं आमच्यासारख्या डॉक्टरांचा जीव खाऊन एक पुस्तिका तयार केलेली आहे 20 पानाची. ती आज संध्याकाळी मी गायकवाड साहेबांकडे पाठवतो आणि ती RDX सारखी फिरवत आपण सगळीकडे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे फायदे आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय काळजी घ्यायची त्याच्यातली गोष्टी आल्या. 40 पानाची पुस्तिका आहे ही. गोविंद दुधाच्या मार्फत साहेबाच्या संपर्कात असलेले जेवढे लोक आहेत त्यांना ती फुकट आणि तात्काळ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. नक्कीच सर, नक्कीच. तर मला वाटतं सर आता आपण वेळेप्रमाणे कसं आहे, वेळेत कार्यक्रम थांबवणं हे पण महत्वाचं आहे. प्रत्येक हे असतं आणि आपल्याला पण आपल्या बहुमूल्य वेळ आपण जो आमच्यासाठी आरक्षित करून ठेवलेला आहे त्याचं अवमूल्यन आम्ही करू इच्छित नाहीये. आमचे बरेचसे दूध उत्पादक बंधू आज म्हणजे बऱ्याच लांब एरियामधून त्यांनी आठवड्यामध्ये आम्हाला काही प्रश्न विचारले होते, ते आम्ही गोळा करून ठेवलेले आहेत. तसं काही पशुपालकांनी आता पण प्रश्न विचारलेत आणि बरेच पशुपालक याचा फायदा घेणार आहेत आता. कारण मी पाहिलं ज्या वेळेला हा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेला बरेच कमी पशुपालक जरी असले तरी मागच्या जे आठवड्याचं जे आपलं हे झालं प्रक्षेपण त्याच्या वेळेला 60,000 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोकांपर्यंत हे प्रश्न पोहोचलेले आहेत आणि त्यातलेच प्रश्न परत पुन्हा आलेले आहेत. त्यामुळं हा फार चांगला कार्यक्रम होतोय किंवा लोकांना त्याचा जास्त फायदा होतोय. आणि आपण जी तळमळीनं उत्तर सांगितली सर्वात महत्वाची की आपला प्रत्येक शब्द हा अगदी तळमळीने येत असतो आणि पशुपालकाच्या अगदी मनापर्यंत जाऊन तो बिंबतो, हे पण फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर मिळतं. आज कसं की घाम गाळणारा शेतकरी आहे, कष्ट करणारा शेतकरी आहे, परंतु त्यांना जर योग्य दिशा दिली, आपण म्हणतो की स्मार्ट शेती करायला पाहिजे, स्मार्ट व्यवसाय करायला पाहिजे. दगड टाकून पाणी प्यायचं नाही, आता डायरेक्ट पाईप टाकून पाणी कसं पिता येईल, हा पाईप तुम्ही शेतकऱ्यांकडे पोहोचवलाय पाईप. त्यामुळं आता एक सोप्या पद्धतीनं हे जे पशुपालन आहे हे स्मार्ट म्हणतो आपण, स्मार्ट पशुपालन शेतकऱ्यांना करता येईल. त्यासाठी आपण वेळ काढला, एवढा बहुमूल्य वेळ काढला आणि प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल तमाम पशुपालक आहेत. गोविंद फाउंडेशन आहे, गोविंद डेअरी आहे, यांचं व्यवस्थापन आहे, डॉक्टर राजगरकर सर आहे, नंतर किसान ॲग्रोचे साळवी सर आहे, सगळ्यांच्या वतीनं तुमचं आभार मानतो. आणि आज फार आनंद झाला की मोकळ्या भाषेमध्ये आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांचे काही त्यांचे दुःख हलकं केलं आपण आणि सुखाचा मार्ग यामधून दाखवलाय. नक्कीच याचा फायदा सर्व पशुपालकांना होईल. आज डॉक्टर राजगरकर सर म्हणजे आमच्या भागामध्ये फार शेतकऱ्यांसाठी अगदी ग्रामीण भागात
अगदी सरळ आणि साध्या पद्धतीनं पशुपालकांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना कधी असं उघडपणे त्यांचं हे सत्कार करणं किंवा त्यांच्याबद्दल बोलणं त्यांना आवडत नाहीये. तरी पण त्यांचा राग सहन करून मी बोलतो थोडा. त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी इथल्या फलटण मधल्या पशुपालकांना फार मदत केलेली आहे. वेटरनरियन्स असतील, पॅरा वेटरनरी असतील, त्यांचं फार जवळचं नातं आहे. प्रत्येक कुठलाही प्रश्न आला तर ते सलोख्यानं पाहतात. आज ते आपल्या बरोबर जॉईन झालेत सर, आणि त्यांनी पण चांगली उत्तरं दिली किंवा त्यांचाही असा सपोर्ट राहील, त्यामुळे त्यांचं मी आभारी आहे. डॉक्टर साळवी सर आहेत किसान ॲग्रोचे सर, जिथं आपण उद्घाटनाला लेक्चर दिलं होतं आठवत असेल, तिथंच मंत्र सांगितला होता कोरड्या गोट्याचा. बऱ्याच पशुपालकांनी तो अजून लक्षात ठेवलाय आणि केलाय पण. त्यामुळं आपले बरेचसे मंत्र इथं फलटण मध्ये लागू झालेले आहेत आता, ते महत्वाचं आहे. तर असे साळवी साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचा पण आभार आहे. नंतर बरेचसे व्यक्ती पण इथं हजर झालेले आहेत, डॉक्टर साहेब असतील, परंतु त्यांचं नाव न घेता वेळ आपल्याला कमी आहे किंवा ह्याच्यामुळं आपण प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण सर्वांचं मी आभार मानतो. आणि गोविंद फाउंडेशनची टीम आहे, किसान ॲग्रोची टीम आहे, गोविंद डेअरीची टीम आहे, सर्व पशुपालक बंधू आज वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहिले आणि त्यांनी आपल्या प्रश्नांचं निरसन करून घेतलं. सर्वांचा एकदा आभार मानतो. आणि सरांना आपल्याला काय बोलायचं असेल तर? नाही सर, धन्यवाद सर्वांचे, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, आभार. कार्यक्रम संपला असं घोषित. धन्यवाद. थँक्यू.